नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज जे ओल्या आणि वाळल्या मालासाठी मिनी कॉम्बो जे साईड टोकरीला जे ऑप्शन म्हणतो आपण, असं मशीन आपण आज डिलिव्हरी करत आहोत. जे कन्व्हेअर बेल्ट, इलेव्हेटर, रिटर्न पाईप असलेलं असं एकदम ॲडव्हान्स असलेलं मशीन, जे गव्हर्नमेंट सबसिडीला मान्यता प्राप्त आहे. लोन सुविधा, एक्सचेंज सुविधा आपल्या शनिकृपा ॲग्रोमध्ये उपलब्ध आहे. आज आपण ह्या मिनी कॉम्बो मॉडेलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. एकदम ॲडव्हान्स असं असलेलं मशीन मित्रांनो आपण आज डिलिव्हरी करत. नमस्कार साहेब, नाव सांगा तुमचं. विजय मोहन जाधव. बरं साहेब, मागच्या वर्षी पण आपण मशीन घेऊन गेलं. आज आता हे तिसरी मशीन चालवली. एक ती मागे एक आपण मागाशी दिली, आता हे एक मशीन. साहेब, मागच्या वर्षीचं मशीन वगैरे कसं परफॉर्मन्स केला, काय वगैरे? एक नंबर सगळे. वल्या वाळल्या मालाला चालली का सगळे? मित्रांनो, वल्या आणि वाळल्या मालासाठी आपण पाठीमागच्या वर्षी पण मशीन दिली होती. ह्या वर्षी पण आज आपण आता तिसरं मशीन देत आहोत आणि अजून एक त्यांचं मशीन बुकिंग आहे. तर अशा प्रकारच्या सर्व मशीन आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एकदम ॲडव्हान्स अशा मशीन आहेत. आणि आज आपण ह्या संपूर्ण मशीनची माहिती घेणार आहोत. साईड टोकरीला बेस्ट ऑप्शन असलेलं मित्रांनो, कारण साईड टोकरीचं होतं काय, साईड टोकरीचं साधारणतः पलटी मारतं. तर हे मशीन तुम्हाला पलटी मारत नाही. वल्या आणि वाळल्या मालासाठी जे मिनी कॉम्बो म्हणतो असं मशीन आपण आज डिलिव्हरी करत आहोत. तर संपूर्ण रिव्ह्यू आपण ह्या मशीनचा ह्याच्यामध्ये घेणार आहोत की हे मशीन कसं. इथं आपण सुकाळला मशीन जोडलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथं शाफ्ट ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, इथं ट्रॅक्टरवर लोड येऊ नये म्हणून त्या फ्लायव्हील दिलेले आहे. त्याच्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही. कमी RPM, कमी डिझेल खपतवर मशीन चालतं. आणि मित्रांनो, अँगल चॅनलची अशी संपूर्ण मटेरियल जर बघितलं तर साहेब, मटेरियलची क्वालिटी वगैरे कशी वाटली साहेब? एक नंबर वाटली. तुम्ही मशीन फिरवून वगैरे बघितलं, कसं वाटलं साहेब? मशीनचं काय एक नंबर फिरले. मशीन कसं एकदम मित्रांनो, मशीन चालू आहे असं पण तुम्हाला कळणार नाही. असं एकदम मटेरियल तुम्हाला मशीनची क्वालिटी बेस्ट क्वालिटीमध्ये आपण मशीन देत आहोत. आणि ह्याला सगळ्यात महत्त्वाचं लोन व एक्सचेंज सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे. इथं आपण एलिव्हेटर दिलं आहे. जर तुम्हाला ट्रॉलीत माल भरायचा असेल तर तुम्हाला इथं एलिव्हेटर दिलेलं आहे. जर पोतं लावायचं असेल तर तुम्ही पोतं पण लावू शकता. अशा प्रकारची तुम्हाला सुविधा दिलेली आहे. इथं तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, इथं तर टूल बॉक्स वगैरे दिलेले आहे. तुम्हाला इथं पाना वगैरे ठेवण्यासाठी टूल बॉक्स दिलेला आहे. इथं फॅन दिले आहेत 1, 2, 3 आणि हे तर मेन फॅन दिलेला आहे. चौथा फॅन दिलेला आहे जो तुम्हाला तुमचा जो कचरा आहे तो तुमचा फेकल. अशा प्रकारचं मशीन आहे. इथं तुम्ही बघू शकता, आपण ग्रिल वगैरे बांधलेले आहेत. आपण संपूर्ण ग्रिल बांधलेले आहेत. शिडी जर तुम्हाला वर चढून जर तुम्हाला काय ठेवायचं असेल किंवा जर तुम्हाला इथं फॅनची सेटिंग जर काय करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं राहिलेला माल जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही राहिलेला माल पण तुम्ही इथं टाकू शकता किंवा उपणायचा असेल तुम्हाला माल तर इथून तुम्ही उपणू शकता. अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ह्याच्यावर 3 रोलर दिलेले आहेत. जे आपण जे माल जो पळतो चाळणीवर तो पुढे ढकलण्यासाठी हा तुम्हाला 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर असे 3 रोलर दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला 2 गिअर बॉक्स दिले आहेत. इथे एक गिअर बॉक्स दिलेला आहे आणि इथं रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स, असे 2 रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिले आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथं तुम्ही जर तुम्हाला स्पीड जर तुम्हाला चेंज करायचं असेल ड्रमचं तर तुम्ही इथून चेंज करू शकता. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पुल्ले, तुम्हाला इथं बेल्ट तुम्ही जर शिफ्ट केला तर तुम्ही RPM किंवा तुमचं ड्रमचं गती वगैरे तुम्ही चेंज करू शकता. नंतर तुमचं ह्याची जर गती करायची असेल फॅनची, त्यासाठी पण तुम्हाला सुविधा दिलेली आहे. मित्रांनो, मटेरियल जे दिलेलं आहे पूर्ण हे चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे. एकदम हेवी ड्युटी मटेरियल दिलेलं आहे. आणि हे जर टायर साईज जर पाहिले तर आपण बघू शकतो 8-16चे टायर आहेत. साहेब, किंमत वगैरे आपले कसे वाटले बाकी जर तुम्ही बघितलं तर? एक नंबर वाटलं. किमतीच्या मानाने मशीन वगैरे कसे वाटली सर? सगळे एक नंबर दिले. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तुम्ही ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही इथून पण तुम्ही जर तुम्हाला काही ग्रिल वगैरे बघायचं असेल, आतमध्ये काम करायचं असेल, इथून ग्रिल खोलायची सोपी पद्धत दिली. इथं नट दिलेला आहे तुम्हाला आणि इथं ब्रॅकेट दिलेले आहेत. मातीची चाळण तुमची वेगळी आणि ह्याची चाळण असे वेगळे दिलेले आहेत इथं तुम्हाला. मित्रांनो, ह्या साईडला तुम्हाला हातात रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिलेला आहे, जेणेकरून जर तुमचं काम करत असताना जर ओला माल लागला आणि जर तुम्हाला माल थांबवायचा असेल किंवा ड्रम चोक वगैरे झाला तर तुम्ही इथूनच तुम्ही माल थांबवू शकता. किंवा काय गेलं तर तुमचा माल वगैरे अडकण्याची तुम्हाला कसलाच चान्स नाहीये. मित्रांनो, ह्या साईडला तुम्ही बघू शकता की इकडं जर पाहिलं आपण तर ह्या साईडला रिटर्न पाईप दिलेला आहे. संपूर्ण रिटर्न पाईप जो दिलेला आहे तो एकदम हेवी ड्युटी असा रिटर्न पाईप दिलेला आहे. 8-25-16चे टायर दिलेले आहेत आणि हब जो दिलेला आहे एकदम हेवी ड्युटी दिला आहे. इथं हा मोठा फॅन दिलेला आहे तुम्हाला. आणि इथून जर तुम्हाला ग्रिल जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही इथून ओपन करण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला ग्रिलचं जर सेटिंग करायचं असेल तर इथंच तुम्हाला नट दिलेले आहेत. संपूर्ण वल्या आणि वाळल्या मालासाठी इकडे बघू शकता तुम्ही साईड टोकरी मशीन असेल, बॅक टोकरी मशीन असेल, संपूर्ण स्टॉक आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही बघू शकता. तर संपूर्ण स्टॉक आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला पाहिल्यामुळे बॅक टोकरी असेल, साईड टोकरी असेल, संपूर्ण मशीन. दुसरी गोष्ट, इथं रोलरला तुमच्या कुठेही बेल्टचा वापर केला नाही. कारण काय होतं की चेन असल्यामुळे तुमचा इथं जरी माल जरी पडला तर तो माल तुमचा आरामशीर तो ओढून घेऊन जाते. आणि इथं तुम्हाला फॅन दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथं तुम्हाला
हे जे पाहिलं तुम्ही तर इथं तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला फॅनचा स्पीड जर तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तर इथून तुम्ही फॅनचं स्पीड ॲडजस्ट करू शकता. खाली तिथं आपण बघितलं की ड्रमचं स्पीड जर तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तिथून तुम्ही ड्रमचं स्पीड ॲडजस्ट करू शकता. इथं तुम्हाला फ्लायव्हील दिलं आहे, ट्रॅक्टरवर लोड येऊ नये म्हणून ते तुम्हाला फ्लायव्हील दिलेलं आहे. एकदम ॲडव्हान्स असं मित्रांनो मशीन आहे. आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या मित्रांनो. संपूर्ण मशीनचा साईड टोकरी असेल, बॅक टोकरी मशीन असेल, पाठीमागे पण मशीनचं एक आपण डिलिव्हरी करत आहोत. संपूर्ण मशीनचा स्टॉक आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये आपण दिलेला आहे. जर बेल्ट वगैरे लूज झाले तर तुम्हाला बेल्टला ताण देण्यासाठी तुम्हाला बेल्ट एक्सटेन्शन दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. अशा प्रकारचे संपूर्ण हे मशीन आहेत. तर आपले हे जे सन्मान्य ग्राहक आहेत त्यांना आपल्या भावी व्यवसायाला शनिकृपा ॲग्रोतर्फे शुभेच्छा साहेब. तुम्हाला तुमचा चांगला बिझनेस हो. अजून तुम्ही आमच्याकडून 2-4 मशीन घेऊन जाऊ अशी शुभेच्छा तुम्हाला. आणि काही गरज लागली तर नक्की फोन करा. चॅनलला जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.